नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह आपल्या या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. क्लास 6 मॅथमॅटिक्स न्यू सिलेबसचा चॅप्टर 4 ज्याचं नाव आहे पॅटर्न, यातला प्रॅक्टिस सेट नंबर 4.1 मित्रांनो आज आपण बघणार आहोत. तर जाऊयात पटकन पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे, नवीन असाल तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर, अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन झटपट पटापट दाबायला विसरू नका. तर बघा मित्रांनो, जाऊयात पुढे. 4.1 समजून घेण्याच्या अगोदर पॅटर्न मधला आपल्याला काही महत्त्वाच्या संकल्पना आपण समजून घेतल्या पाहिजेत. बघा त्या आपण समजून घेऊयात. नंबर सिस्टीम, भाऊ नंबर सिस्टीम तुम्हाला माहिती आहे. नंबर सिस्टीम जरा नीट समजून घ्या. हा एक भाग आहे. हे ऍक्टिव्हिटी कंप्लीट करा, कारण या ऍक्टिव्हिटीवरच आधारित तुमचा प्रॅक्टिस सेट नंबर 4.1 आहे. सगळ्यात पहिली गोष्ट, नॅचरल नंबर म्हणजे काय बाबा? नॅचरल नंबर म्हणजे बघा 1 2 3 4 5 डॉट डॉट डॉट, या सगळ्यांना आपण नॅचरल नंबर म्हणतो. आणि या नॅचरल नंबर मध्ये इव्हन नंबर लपलेले असतात, म्हणजे जे नंबर 2 च्या टेबलमध्ये असतात त्यांना आपण इव्हन नंबर म्हणतो. म्हणजे इथं 2 आहे, 4 आहे, 6 आहे, 8 आहे, 10 आहे, 11 आहे, 10 आहे, 12 आहे, त्याच्यानंतर 14 येईल, 16 येईल, हे सगळे इव्हन नंबर. त्याच्यानंतर ऑड नंबर म्हणजे काय? ज्या नंबरला आपण 2 ने डिवाइड नाही करत त्यांना आपण म्हणतो ऑड नंबर. म्हणून ऑड नंबर 1 3 5 6 7 8 9 10 11 12 13 हे झाले ऑड नंबर. त्याच्यानंतर प्राइम नंबर म्हणजे काय मित्रांनो? प्राइम नंबर म्हणजे असा नंबर ज्या नंबरला फक्त दोनच नंबरने आपण डिवाइड करू शकतो. एक म्हणजे 1 आणि दुसरी म्हणजे ती स्वतः. अशा दोन नंबरने डिवाइड करतो ते प्राइम नंबर. जसं की 2 आहे, 3 आहे, 5 आहे, 7 आहे, या सगळ्यांना बघा 2 ला फक्त 1 आणि 2 ने डिवाइड करू शकतो, 3 ला फक्त 1 आणि 3 ने डिवाइड करू शकतो, 5 ला फक्त 1 आणि 5 ने डिवाइड करता येतं, 7 ला फक्त 1 आणि 7 ने डिवाइड करता येतं. मग 7 नंतर असलेला प्राइम नंबर आपल्याकडे 11 आहे. 11 ला फक्त 1 आणि 11 ने डिवाइड करता येतं. त्याच्यानंतरचा प्राइम नंबर 13 आहे. 13 ला 1 आणि 13 ने डिवाइड करू शकतो. त्याच्यानंतरचा 17 आहे. 17 नंतरचा 19 आहे. त्याच्यानंतर 23 आहे, 29 आहे. यांना आपण काय म्हणतो? या सगळ्या नंबरला प्राइम नंबर. त्याच्यानंतर कंपोजिट नंबर म्हणजे काय? असे नंबर ज्या नंबरला आपण 2 पेक्षा जास्त नंबरने डिवाइड करू शकतो. 4 ला बघा 1 ने डिवाइड करू शकतो, 2 ने डिवाइड करू शकतो, 4 ने 3 नंबरने डिवाइड करता येतं. 6 ला 1 ने डिवाइड करू शकता, 2 ने डिवाइड करू शकता, 3 ने डिवाइड करू शकता, 6 ने डिवाइड करू शकता, 4 नंबरने डिवाइड करू शकता. 8 आहे, 9 आहे. त्याच्यानंतर 10 ला तुम्ही 10 कंपोजिट नंबर आहे. 11 नाहीये, 12 आहे, 13 नाहीये, 14 आहे, 16 15 पण कंपोजिट नंबर आहे. म्हणजे असे नंबर ज्या नंबरला तुम्ही कशाने पण डिवाइड करू शकता, सर 2 पेक्षा जास्त नंबरने डिवाइड करू शकता. आता बघा मी इथे काही नंबर लिहितो 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12, या सगळ्या नॅचरल नंबर आहे, पुढे पण वाढत जातील. आता मला सांगायचं याच्यामधल्या प्राइम नंबर कुठले? बघा, प्राइम नंबर म्हणजे ज्या नंबरला 2 नंबरने डिवाइड करू शकतो, म्हणजे 1 आणि ती स्वतः. बघा 2 प्राइम नंबर आहे, 3 प्राइम नंबर आहे, 4 नाहीये, 5 प्राइम नंबर आहे, 6 नाहीये, 7 प्राइम नंबर आहे, 8 9 9 9 10 9 11 प्राइम नंबर आहे. बरोबर, हे सगळे प्राइम नंबर. दुसरा नंबर आहे कंपोजिट नंबर, म्हणजे असा नंबर की ज्या नंबरला 2 पेक्षा जास्त नंबरने डिवाइड करू शकतो. 4 कंपोजिट आहे, 6 कंपोजिट आहे, 8 कंपोजिट आहे, 9 आहे, 10 कंपोजिट आहे, 12 कंपोजिट आहे. बघा तुम्ही जगातला कुठलाही नंबर बघा, एक तर तो प्राइम नंबर असेल किंवा तो कंपोजिट नंबर आहे. पण बिचारा हा एक असा एकटा आहे की जो प्राइम सुद्धा नाही आणि कंपोजिट सुद्धा नाहीये. 1 इज नॉट प्राइम ॲज वेल ॲज कंपोजिट, नॉट कंपोजिट असं तुम्ही या ठिकाणी म्हणू शकता. प्राइम पण नाही, कंपोजिट पण नाही. ओके, पुढचा काही महत्वाचा मुद्दा आहे. 2 प्राइम नंबर्स आर कॉल्ड ट्विन प्राइम नंबर इफ डिफरंट बिटवीन देम इज 2. बघा, ज्या 2 प्राइम नंबर मधला डिफरन्स 2 असेल त्याला आपण म्हणतो ट्विन प्राइम नंबर. ट्विन ज्याच्यामधला डिफरन्स 2 आहे, जसं डिफरन्स 2 आहे, जसं 3 आणि 5, याला तुम्ही ट्विन प्राइम नंबर म्हणू शकता, कारण या दोघांमधला डिफरंट आहे 2. त्याचबरोबर 5 आणि 7 याला पण ट्विन प्राइम नंबर म्हणू शकता, यांच्यातला डिफरंट आहे 2. त्याचबरोबर तुम्ही 11 आणि 13 यांना पण तुम्ही ट्विन प्राइम नंबर म्हणू शकता, कारण यांच्यामधला डिफरन्स सुद्धा आहे 2. त्याचबरोबर तुम्ही 17 आणि 19 यांना सुद्धा ट्विन प्राइम नंबर म्हणू शकता, कारण यांच्यातला डिफरंट आहे 2. त्याचबरोबर 29 आणि 31 हे सुद्धा ट्विन प्राइम नंबर आहे, कारण यांच्यातला डिफरन्स आहे 2. ओके, त्याच्यानंतर देअर आर 8 पेअर ऑफ ट्विन प्राइम नंबर्स बिटवीन 1 to 100 मध्ये 8 पेअर आहे. त्याच्यातला 1 2 3 4 5 पेअर या ठिकाणी इथं आपण बघितले. त्याच्यानंतर को प्राइम नंबर. मित्रांनो, को प्राइम नंबर म्हणजे काय? ज्यांच्यातला कॉमन डिवायझर फक्त एकच आहे त्याला आपण को प्राइम नंबर म्हणू शकतो. समजा मी म्हटलं 10 आणि 15 यांना 10 आणि 15 नाही,
समजा मी म्हटलं 10 आणि 21, तर या दोघांचा जर तुम्ही विचार केला, या दोघांमधला जो कॉमन आपण म्हणू शकतो बघा, को प्राईम नंबर 10 चे जर फॅक्टर्स पाडले, 5 2 जा 10 इंटू 1 पकडा, आणि तुम्ही 21 चा जर बघितला 7 इंटू 3 इंटू 1 पकडा, दोघांमधला एक कॉमन फॅक्टर जो आहे तो फक्त 1 आहे. म्हणजे 10 आणि 21 हे दोघे जण एकमेकांचे को प्राईम नंबर आहे. असे तुम्ही बरेचसे को प्राईम नंबर तुम्ही काढू शकताय. आता आपण प्रत्यक्षात प्रॅक्टिस सेट बघूयात. प्रॅक्टिस सेट मधला 4.1 मधला हा पहिला एक्झाम्पल आहे. पहिला प्रश्न काय आहे की द नंबर इज नायदर प्राईम नॉर कंपोजिट. असा कुठला नंबर आहे की जो प्राईम सुद्धा नाहीये, कंपोजिट सुद्धा नाहीये. मगाशीच मी तुम्हाला सांगितलं होतं की 1 हा एकमेव एकटा असा नंबर आहे की जो प्राईम सुद्धा नाहीये आणि कंपोजिट सुद्धा नाहीये. दुसरा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारला गेलेला आहे, इज द स्मॉलेस्ट प्राईम नंबर. स्मॉलेस्ट प्राईम नंबर कुठला? 2 इज अ स्मॉलेस्ट प्राईम नंबर. ओके, आणि हा स्मॉलेस्ट प्राईम नंबर आहे, त्याच्याबरोबर एकमेव असा नंबर 2 असा प्राईम नंबर की जो इव्हन आहे. जगातले सगळे प्राईम नंबर ऑड आहे, फक्त 2 एकटाच इव्हन आहे. इट इज ओनली इव्हन प्राईम नंबर, म्हणजे 2 हा एकच इज द ओनली प्राईम इव्हन प्राईम नंबर. 2 हा एकमेव इव्हन प्राईम नंबर आहे. डॉट डॉट इज द स्मॉलेस्ट ऑड नंबर, ऑड प्राईम नंबर. स्मॉलेस्ट ऑड प्राईम नंबर म्हटलं की 3 हा स्मॉलेस्ट ऑड प्राईम नंबर आहे. बघा, जसं प्राईम नंबर जर तुम्ही म्हटलं 2 आहे, 3 आहे, 5 आहे, 7 आहे, डॉट डॉट डॉट. बघा, सगळे प्राईम नंबर तुम्ही जर बघितले तर सगळे प्राईम नंबर जे आहेत ते ऑड नंबर आहे. फक्त एकटा 2 एकटाच इव्हन प्राईम नंबर. 2 इज इव्हन प्राईम नंबर. स्मॉलेस्ट प्राईम नंबर 2 आहे. आणि स्मॉलेस्ट ऑड प्राईम नंबर म्हटलं तर 3 हा ऑड प्राईम नंबर आहे स्मॉलेस्ट मध्ये. तर 1 2 2 3 असं आन्सर येईल. आता आपण यातला पुढचे काही क्वेश्चन्स बघूयात. बघा, राईट द पेअर्स ऑफ को प्राईम नंबर बिटवीन 1 to 50. मित्रांनो, तुम्ही लिहू शकता को प्राईम नंबर. तुम्हाला 5 को प्राईम नंबर. पहिला तुम्ही लिहू शकता, बाबा मगाशी मी म्हटलं 10 आणि 21. दुसरा तुम्ही लिहू शकता 5 आणि 9. हे दोघे जणांचा सुद्धा कॉमन फॅक्टर बाबा या ठिकाणी 1 आहे. तिसरा तुम्ही लिहू शकता 4 आणि 11. या दोघांमधला सुद्धा कॉमन फॅक्टर जो आहे तो तुमच्याकडे 1 असणार आहे. चौथा तुम्ही लिहू शकता 7 आणि 19. अशा प्रकारे या दोघांचा सुद्धा एक कॉमन फॅक्टर जो आहे तो 1 असणार आहे. पाचवा लिहू शकता तुम्ही 21 आणि 31. असे बरेचसे तुम्हाला या ठिकाणी को प्राईम नंबर सापडतील. को प्राईम नंबर म्हणजे काय, मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं, ज्यांच्यातला कॉमन फॅक्टर जो आहे तो 1च असणार आहे, त्याला आपण को प्राईम नंबर म्हणतो. असे बरेचसे तुम्ही लिहू शकता. असे नंबर लिहा की दोघांमधला जो काही कॉमन फॅक्टर आहे तो 1 आला पाहिजे. जसं की इथं 10 आणि 21चा विचार केला. 10 चे फॅक्टर काय? 5 2 जा 10 इंटू 1 करा. 21 चे काय बाबा? 7 3 जा 21 इंटू 1 करा. दोघांमधला जो कॉमन फॅक्टर तो 1 हा एकच आहे, बाकी काहीच नाहीये. तर याला आपण म्हणतो को प्राईम नंबर. ठीक आहे. कंप्लीट द पॅटर्न ऑफ द प्राईम नंबर. प्राईम नंबरचा पॅटर्न कंप्लीट करा. 2 नंतरचा प्राईम नंबर येईल 3. 3 नंतर 5, 7 नंतरचा 11. त्याच्यानंतर 13 आहे, 17 नंतर 19 आहे. त्याच्यानंतर 23, 29, 31 आहे. 31 नंतर आपल्याकडे 41 येतो आणि 43 येतो आणि त्याच्यानंतर 47 येतो. तर अशा पद्धतीने हे कंप्लीट करणं काही जास्त अवघड नाही, एकदम इझी आहे. याचा स्क्रीनशॉट तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. ओके, तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण हा जो प्रॅक्टिस सेट आहे तो आपण बघू शकतो याच्याकडे. बघा, यानंतर पुढचा जो प्रश्न आहे, आयडेंटिफाय ट्विन प्राईम नंबर. मित्रांनो, ट्विन प्राईम नंबर म्हणजे काय? ज्यांच्यातला कॉमन डिफरन्स 2 आहे. बघा, 3 आणि 5 ट्विन प्राईम नंबर आहे का बाबा? यस, इट इज ट्विन प्राईम नंबर. इथं तुम्ही लिहू शकता बाबा यस, इट इज ट्विन प्राईम नंबर आहे. 7 आणि 9 ट्विन प्राईम नंबर आहे का? नो. का नाहीये हा ट्विन प्राईम नंबर? बिकॉज 9 इज नॉट प्राईम नंबर. 7 आणि 9 या दोघांमधला डिफरन्स 2 येतो. पण तुमची व्याख्या काय, तुमची कन्सेप्ट काय की असे 2 प्राईम नंबर ज्यांच्यातला कॉमन डिफरन्स 2 येतो, असे 2 प्राईम नंबर म्हटले. पण 9 इज नॉट प्राईम नंबर. या 7 आणि 9 मधला डिफरन्स जरी 2 असला तरी 9 हा प्राईम नंबर नाहीये. सो देअरफॉर 7 अँड 9 इज नॉट अ ट्विन प्राईम नंबर. 11 आणि 30 यस बाबा, ही ट्विन प्राईम नंबर आहे बाबा. याला तुम्ही म्हणू शकता यस, इट इज ट्विन प्राईम नंबर. 23 आणि 29 मधून 23 या दोन्ही प्राईम नंबर आहे. पण डिफरन्स बिटवीन दिस प्राईम नंबर इज 6. सो देअरफॉर इट इज नॉट पेअर ऑफ ट्विन प्राईम नंबर. ओके, नो. इथं तुम्ही लिहू शकता नो. 21 आणि 31 यस बाबा आहे. 41 आणि 47 नाहीये, कारण 47 मधून 41 गेलं की 6 येतं. तर अशा पद्धतीनं आपल्याला हा जो प्रॅक्टिस सेट आहे तो बघता येईल. आजच्या या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण इथंच थांबूयात. नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तुम्ही आपल्या चॅनलवर, अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला
तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. बाय मित्रांनो, धन्यवाद सर्वांना.